मालवणमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटले तसा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचत ही माहिती दिली। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जातात असा आरोप त्यांनी केलाय। सोबतच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी बोलवून घेतलं। दरम्यान या घटनेनंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे। काही जणांकडून भाजपला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणतात। पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी असंही बन यांनी म्हटलेलं आहे। माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनी इकडे बोलवलेलं आहे। त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी। मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या संचालीना वेग आला, हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे कोण आपण मी श्रीपेर माने इकडे माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे। 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची, त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना, त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। दरम्यान रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले। ज्या कार्यकर्त्यांनी